नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सह्याद्री पुत्र विशाल जुंगरे स्वागत करतो मुरुड जंजिरा प्रवास भाग 2. आता मागच्या प्रवासामध्ये आपण काय बघितलं? फ्लॅशबॅक. आपण बघितली मोनिकाची हळद, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं नाचलो. दुसऱ्या दिवशी आपण लग्न लावून निघालो मुरुडला जायला. तिथे जाऊन अगोदरच बुकिंग केलेल्या हॉटेलवर जाऊन लगेच तयार होऊन निघालो बीचवरती जायला. तिथे थोडंसं क्रिकेट आणि गप्पा मारत रात्रीच्या प्रत्येकाच्या आवडीचं जेवण करून रात्रभर थोड्या गप्पा मारून झोपून गेलो. आता हे सगळं थोडक्यात सांगितलं, पण तुम्ही सविस्तर बघितलं नसेल तर ते अगोदर बघा आणि नंतर हा भाग बघायला सुरुवात करा. आणि ज्यांनी पहिला भाग बघितला आहे त्यांच्यासाठी भाग 2ची सुरुवात करूया. आइए देखते हैं, मजा आएगा. सुबह 9 बजे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून रोहित आणि अक्षय आंघोळ करून तयार झाले होते. आता मी पण झोपेतून उठलो होतो आणि आंघोळीला जायला निघालो होतो. हा आपला परशा, याची स्वप्ने खूप मोठी असल्याने याला झोपसुद्धा मोठी लागते, त्यामुळे तो अजूनसुद्धा झोपला होता. आता हे मी पांदीला नाही निघालो, पाणी आणायला निघालोय. पाणी आणायला आंघोळीला घरी कसं पाणी आणायला जावं लागतं, तसं इथं बी पाणी आणायला जावं लागतं. सहलेंगे थोडासा. मग ही बारडी घेऊन गेलो आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घेऊन आलो आणि आंघोळ करून स्वतःला पवित्र बनवलं. सुबह 9:30 बजे. आता आपला हा परशा सुद्धा त्याची स्वप्न संपल्यामुळे झोपेतून उठला होता, पण त्याने आंघोळ न केल्यामुळे समाज त्याला स्वीकारायला तयार नव्हता. मग या समाजापुढे त्याला झुकावं लागलं आणि तो सुद्धा आंघोळ करायला निघून गेला. सुबह 11 बजे. आता मी थोडा भावूक झालो होतो, कारण 2000 रुपये देऊन आम्ही रूम बुक केली होती, पण त्याच्यामध्ये फक्त 4 ते 5 तास थांबलो होतो. आणि जाताना हॉटेल मालक अजून थोडं थांबला असता तर बरं वाटलं असतं असं म्हणायच्या जागी तुमचा टाइम संपलाय म्हणून सांगत होता. आणि हेच त्याचे शब्द ऐकून मी थोडा भावूक झालो होतो. आपलं काम कसं एकदम व्यवस्थित असतं. मला ते आवडतच नाही करतात ना, घेतले टाकले त्याच्यात जरा बन आपलं कसं व्यवस्थित. अच्छा, ते फोल्ड कशी आली पैसे बघ, इस्त्री केल्या. ठीक आहे, या साईडनं घ्या, इकडे घ्या, इस्त्री केल्या. परत पुढची बाजू इकडे टाका, घ्या, इथं ठेवा, एकदम इस्त्री केल्या. ठीक आहे, समजल्या. आणि इथं टाका, एकदम कसं इस्त्री केल्या. हे असं हे मग त्याला एकदम प्रेमानं व्यवस्थित बॅलन्स समज गया. आता ही घालायची मग. उससे मेरा क्या फायदा हुआ, मुझे क्या मिला बताओ. उससे मेरा क्या फायदा, मुझे क्या मिल रहा है. रोहित 2 मिनिटं इकडे. हा रोहित, 5 मिनिटात आंघोळ कसं करायची आणि 5 मिनिटात मेकअप कसं करायचं शिकवतो. रोहित, आता तुला एक गोष्ट दाखवतो. तू जो मोठी मेकअप करत असतो चुकीचा आहे. कसा करायचा असतो. हा पहिला लेअर आहे, दुसरा आहे. आम्ही थोडं लेट आलो त्याच्यामुळे, तर दुसरा लेअर, तिसरा चौथा काय असेल ते. पण शेवटी अरे एक नंबर. पण तरी पण एंड तसा दिसतो. हा पॉन्ड्स पावडर आणि मेकअप कसा करायचा ना 2 मिनिटात. रोहित, जरा त्याचा डेमो दे या पोरींना पण परत लावू. आणि जर डेमो दे ना या लोकांना, म्हणजे कसं आहे करायचं. डेमो मध्ये सगळ्यात अगोदर ते ऑन करून घ्यायचंय, थोडी पावडर टाकायची. रोहितच्या संपूर्ण मेकअप विषयीचा व्हिडिओ त्याच्या सुरक्षिततेच्या कारणामुळे डिलीट केला आहे, कारण संपूर्ण महिला वर्ग रोहितवरती भडकला होता. आपला प्रसन्न आहे 1 तास आंघोळीला गेला होता, 1 तासानंतर बाहेर आला, अजून तसाच दिसतोय, कालच्या सारखाच दिसतोय. तर खरी आंघोळ कशी करायची असते प्रसन्न, तुझ्यासाठी मी एक गाईड घेऊन आलो. नाही लाईव्ह नको दाखवू, ते आम्हाला बघायची इच्छा पण नाहीये, पण मी एक गाईड घेऊन आलोय, तो समजेल तुला की कशी आंघोळ करायची. सर 2 मिनिटं आम्हाला सांगाल का की आंघोळ कशी करायची असते. 5 मिनिटात आंघोळ कशी करायची. 5 मिनिटामध्ये आंघोळ कशी करायची.
तर गरम पाणी आपण ऑलरेडी टपामध्ये ठेवलेलं असतो. त्यानंतर सुरुवातीला आपला पूर्ण अंग 2 मग सॉरी 2 मग पूर्ण अंग भिजून घ्यायचं. त्यानंतर साबण घ्यायचा, सर्व अंगाला चोळायचं. त्यानंतर परत मग घेऊन तो साबण क्लीन करून घ्यायचा. त्यानंतर परत साबण घ्यायचं, तोंडाला लावायचं. नंतर परत तोंड वगैरे पूर्ण साबण क्लीन करून तोंड क्लीन करून घ्यायचं. आणि त्यानंतर उरलेलं पाणी शंभो महादेव करून संपून टाकायचं आणि कपडे वगैरे घालून 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही बाहेर येऊ शकता बाथरूमवर. थँक्यू. क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा. आपली आता सगळी तयारी झाली. ऑलमोस्ट 90% काम झालंय. आता आपल्याला निघायचंय. निघण्याच्या अगोदर आपण ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. हे आपला रूम आहे. हा सगळा ही अशी तयारी चालली. माझं बघून या लोकांनी डब्या मारायला सुरुवात शिकले. हा आपला प्रसन्न, हा अक्षय. आणि आता 2 मिनिटात माझ्या मागे आता मी आता आम्ही हॉटेल मालकाच्या आदेशानुसार 11 वाजता रूम खाली करून जंजिराला जायला निघालो. मग या रस्त्यावरून चालू झाला आमचा पुढचा प्रवास. आजूबाजूच्या या पाण्यातल्या होड्या बघण्यात आमची कॅमेरा गर्ल एवढी बिझी होती की तिची ओढणी पडली हे सांगायला 2 देवदूतांनी बाईकचा हॉर्न वाजवून सांगितलं. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. आता आम्ही येऊन पोचलो मुरुड खोरा जेट्टीजवळ. तिकीट काउंटरवरून तिकीट काढायचे. बोटीची तिकीट काढली जी होती प्रति व्यक्ती परतीसाठी 100 रुपये म्हणजे शेकडा म्हणजे 100 रुपीज म्हणजे 100 रुपये. बंद करो हाथ जोड़ के. मैं मग आम्ही या बोटीत जाऊन बसलो. बसल्या बसल्या लगेच हे किचन सारखे दिसणारे ॲप्रॉन म्हणजे जॅकेट आपल्या पोरींनी घातले. हा छोटा आमच्यामधला प्राणी हा वेगळाच काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होता कारण त्याने जॅकेट उलटा घातला होता. उलट का घातलंयस ते? बाजूला नजर जाताच दिसलं की संपूर्ण महिला वर्ग जॅकेट घालून बसला होता. मग या तात्यानं घंटी वाजवत बोट चालू केली आणि आमच्या या प्रवासाला सुरुवात झाली. आता हे समोर दिसणारं नयनरम्य दृश्य म्हणजे किल्ले जंजिरा. आता या बोटीतला प्रवास आमचा इथेच संपला. आता इथे किल्ल्यामध्ये जायला या बोटीमधून दुसऱ्या बोटीमध्ये प्रवेश करावा लागतो.
आणि तो आमचा प्रवेश झाला. ए बसा बसा. मैं क्या बता रहा हूँ ये सुन लो. अभी आप लोग जो टिकट निकाल के आ गए तो टिकट मुझे बता दो. टिकट को चेक करना है, अपनी बोट का नाम बताना है, टिकट के अंदर का टाइमिंग देना है. फर्स्ट ऑफ ऑल आप लोग जो टिकट निकाल के आ गए तो टिकट मुझे बता दो, उसको चेक करना है. जिसके पास नहीं है वो उतर जाओ पानी में. आम्हाला पण त्याच्यातच पकडा 18. ये किले में एक जगह एक एरिया से बोट नहीं चलता है. 3-4 अलग अलग गाँव से अलग अलग एरिया से बोट आता है. सब बोट चढ़ने उतरने में सेम होता है. इन केस आप लोग किला घूम के आ जाओगे, अपने को अपनी बोट का नाम पता नहीं होगा तो भाई लोग क्या होगा, बाय मिस्टेक आप लोग दूसरी बोट में बैठ के दूसरी गाँव की तरफ से जाओगे. तो ऐसा गलती, ऐसा मिस्टेक अपने साथ नहीं होना चाहिए. अपनी जो बोट का नाम है ये सुल्तान. किले के अंदर उतरने के बाद में अपना जो टाइम होता है 45 मिनट्स का होता है, पौना घंटा. पौने घंटे में अपने को ये किला देख के बाहर आना है. सब लोग साथ में जाके साथ में आना है. बोट किसी ने मिस नहीं करना है. और अभी अपना जो मोबाइल फ़ोन है इसको हाथ में या ऊपर के पॉकेट में नहीं रखना है. वहाँ पे थोड़ा बहुत जंप करना होता है. इनकेस गिर गया तो पानी में चला जाना है. भाई बताना हमारा काम है, बचाना आप लोग का काम है. या बारकेच्या 4 ज्ञानाच्या गोष्टी ऐकून आता आम्ही पोचलो किल्ल्याच्या दरवाजाजवळ. इथे थोडा प्रवास खूप जोखमीचा असतो, कारण इथे तुम्हाला या बोटीतून डायरेक्ट पायरीवरती उडी मारायची असते. आणि हीच जोखीम आम्ही पार पाडत आम्ही आगमन केलं या किल्ले जंजिरा किल्ल्यामध्ये. आता इथे किल्ला बघण्यासाठी तुमच्याकडे फक्त 45 मिनिटे असतात, कारण तुम्हाला परतीचा प्रवास तुम्ही आलेल्या या बोटीनेच करायचा असतो. अरे 45 मिनिटं. वी हॅव ओनली 45 मिनिट्स. ओके गाईज. अरे आपण लवकरच निघालो असतो, पण गरम पाण्याचे झरे ओपन नव्हते झाले ना भाऊ. इकडे कुठे जातोय, इकडे कुठे जातोय, चल इकडे या इकडे. किल्ल्याच्या आतमध्ये पोचल्यावरती तुम्हाला कुठे जायचं हे माहीत नसलं तर तुम्ही एकच करायचं, टेन्शन नाही लेने का, आपण आहे ना. आम्हा चला कुठ नाही, तिकडे तळ आहे. जिकडं रस्ता दिसतोय तिकडं जायचं. ICICI बँक आणि कोटक बँकेला एक विनंती आहे. बँक ऑफ बडोदा जसं काम करते, ॲडव्हर्टायझिंग करते, तर तुम्ही पण करा. अशा पेट्या बिट्या ठेवा, काहीतरी करा. आमचा लोड कमी करा. जे रोज उठून कुठनं आणायची अकाउंट. हां काय तुम्हाला काय आहे का नाही. फिरायला आलोय तरी टेन्शन आहे. उद्या काय, आता उद्या कुठलं अकाउंट आणायचं काय आणायचं. तोफेवरती वगैरे बसू नका. पण शेवटी तोफेवर बसू नका, तोफेवर बसू नका, तोफेवर बसू नका, तोफेवरती बसू नका. ते बसायसाठी नाहीत. कोठूनही गेलात तरी डायरेक्ट पाण्यात जाऊ शकता. गडाच्या आतमध्ये एक पाण्याचा भला मोठा तलाव आहे आणि ज्याच्यामध्ये बारीक मोठे मासे आहेत. आता हे दोघे तळ्याच्या पाण्यात पाय ठेवून उभे होते, कारण यांचा असा समज होता की हे बारीक मासे येऊन त्यांच्या पायाची पप्पी घेऊन जातील. पण याच्यातलेच काही बारीक मासे यांच्याकडे न बघता यांना इग्नोर करून यांचा भला मोठा अपमान करत होते. पाण्यातल्या छोट्या माशांकडून अपमान झाल्यानंतर पुढे आम्ही किल्ल्याच्या उंच ठिकाणी जाऊन छान अशा गरम सूर्याच्या सावलीत बसलो होतो. काही पैसे वाचून फिरायला जात जा मित्रांनो. सोबतीला असे काही मित्र पण ठेवत जा, नाहीतर म्हातारपणी आजारासोबत फिरावं लागेल. कारण हेच वय आणि वर्ष असतं जिथं आयुष्य जगायचं असतं. जर फिरायची आवड असेल ना तर ही निवड करायला काहीच फरक पडत नाही. आता आपण थोडा किल्ले जंजिरा कसा आहे तो बघूया.
आता आम्ही परतीच्या वाटेला निघालो होतो. खरं सांगायचं झालं तर आता आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरी जायला निघाले होते. पण प्रत्येक प्रवासासारखी या प्रवासात सुद्धा एक गंमत होती. गमतीसोबत खूप साऱ्या आठवणी होत्या, मैत्रीत आलेले नवीन अनुभव होते. ही फक्त एक ट्रिप नव्हती, ही एक कहाणी होती आपल्या मैत्रीची, जी कधीच संपणार नाही. मग परत तोच जीवघेणा प्रवास करून छोट्या बोटीत बसलो. माझ्यामधल्या अंतरशक्तीचा वापर करून मी या बोटीला जवळ बोलवलं आणि आम्ही जाऊन परत त्या बोटीमध्ये जाऊन बसलो. आप भी ठीक करके देता हूँ. किधर जाने का पत्ता बोल, पत्ता बोल. चल आज बोट आपका भाई चलाएगा. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. A few moments. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. हा खरा बोटीचा प्रवास. या बोटीतनं त्या बोटीत, त्या बोटीतनं त्या बोटीत, त्या बोटीतनं मग त्या बोटीत, असं असं करत जायला लागतं. शेवटी या बोटीमधून उतरलो आणि लोकांच्या जीवात जीव आला. खूप दिवसापासून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चेत असलेला किल्ले जंजिऱ्याचा प्लॅन आज यशस्वी झाला. आता परत एकदा हॉटेलवरती जाऊन आम्ही ठेवलेल्या आमच्या बॅगा उचलून आम्ही तिथून निघालो आणि बाजूच्याच एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. मागून मागून काय मागवलाय? पिझ्झा मागवलाय. पिझ्झा अंकितानं आजपर्यंत खाल्लेला पिझ्झा, व्हेज पिझ्झा. बऱ्याच वेळाच्या विश्रांतीनंतर आमच्या ताटात तांदळाच्या भाकरीचं आगमन झालं. तोपर्यंत बाजूच्या टेबलवर बसलेल्या रोहितच्या ताटात कोळंबीची ग्रेव्ही मसाल्याची एंट्री झाली होती. रसा रसा वाढ. आणि आता आमच्या पण टेबलवर चिकन हंडी येऊन पोचली होती. सगळ्याच ताटात प्रत्येक भाजीने प्रवेश करून आमच्या या जेवणाचा कार्यक्रमाचा शेवट झाला. नारळासारखं झाड असतं ना. हा, नारळासारखं नाही, हे असं मस्त लागतं, अंड्यासारखं गोड नाही लागतं, असतं, बारीक तुरट. पानांचं. परशा घे आणि खा. अरे चांगलं लागतं, घे की. एक घे. पिकलेली पिकलेली वांगी आहेत. बेबी वांगी. अरे परतीचा प्रवास करत असताना वाटेत आम्हाला आपल्या रोहितने रानमेवा खायला दिला. छोट्या वांग्याच्या आकाराची ही कोणती फळे होती माहीत नाही, पण खूप गोड आणि खूप छान होती. तर असाच आपला व्हिडिओ पण छान वाटला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओमध्ये काही जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच एका प्रवासामध्ये. तूर्तास धन्यवाद.